नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आपण गेल्या भागामध्ये मोत्याची समईभोवतीची मैरप कशी करायची ते पाहिलं. आज आपण मोत्यांची भातुकली खेळातील कब्बशी कशी बनवायची ते पाहणार आहे. चला तर मग कब्बशी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. कात्री, रंगीत मोती, पांढरे मोती, नायलॉन धागा आणि सुई. चला तर मग आपण बशी बनवायला सुरुवात करू. सगळ्यात आधी आपण आज बशी बघू, नंतर कप बघू. हे पहा, ही अशी कप बशी आपल्याला बनवायची आहे. तर आता आपण सगळ्यात पहिले सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. पहा, हा असा एवढा धागा आपण ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. पहा, ही अशी गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. बशी विणायला तशी सोपी आहे मैत्रिणींनो, करून पहा. हे पहा, आता आपण हे 6 मोती पांढरे सुरुवातीला ओवून घेतलेले आहे. हे पहा, दिसतात ना पांढरे 6 मोती ओवलेले. आता आपण हे 6 मोती ओवल्यानंतर ह्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे. तो गोल मी तुम्हाला दरवेळेस दाखवत असते कसा बनवायचा ते. हे पहा, ही धाग्याला गाठ पाडलेली आहे. हा त्याच्याजवळचा गाठीजवळचा हा एक मोती आहे सुरुवातीला ओवलेला. त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला हा असा गोल आकार आपण करून घेतलेला आहे. आणि आता परत सगळ्या मोत्यांमधनं सुई आपण एकदा बाहेर काढून घेणार आहे. हे सगळे 6 नंबरचे मोती आहे मैत्रिणींनो. हे पहा, आपण आता ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता पहा, आता आपण पुढची कृती काय करणार आहे ते पाहूया. आता आपण हा 6 मोत्यांचा गोल केलेला आहे. आता आपल्याला सध्या पांढरे मोती नको आहे, आपण ते साईडला ठेवून देऊ. आणि आता आपल्याला रंगीत मोती घ्यायचे आहे. रंगीतमध्ये तुम्ही पर्पल कुठलाही कलर घेऊ शकता. मी पर्पल कलर घेतलेला आहे. हे पहा, आता आपल्याला आपण 6 मोत्यांचा गोल केलेला आहे. आणि ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता ह्या सगळ्या मोत्यांच्या भोवती, ह्या गोलाच्या भोवती आपल्याला 6 मोत्यांचे गोल करायचे, ते रंगीतमध्ये. आता आपण 5 रंगीत मोती ओवून घेणार आहे. पहा, हे मी 5 मोती रंगीत ओवून घेते. हे 5 मोती आपण ओवून घेतले रंगीत. आणि हा जो पांढरा मोती आहे, ही सुई दिसते तुम्हाला, धागा दिसतो तुम्हाला, मोत्यातून सुई काढलेला. त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हा इथे आपला 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. 1 पांढरा आणि 5 रंगीत. लगेच आपण त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला सगळे 6 मोत्यांचे गोल बनवायचे आहे. तर 6 मोत्यांचे गोल कसे बनवायचे पहा. इथे आपण 1 पांढरा 5 रंगीत 6 मोत्यांचा गोल केला. आता इथे आपल्याला 1 पांढरा 1 रंगीत हे 2 मोती इथे आहे. त्याच्याकरता आता आपण 4 रंगीत मोती धाग्यातून 6 मोत्यांचा गोल इथे करणार आहे. असं आपल्याला इथपर्यंत 6 मोत्यांचे गोल तयार करायचे आहे. तर ते पहा आता आपण कसे करतो. हे 4 मोती आपण ओवून घेतले. पहा, हे 4 मोती ओवून घेतल्यानंतर ह्या हा जो रंगीत मोत्यांचा गोल आपण केला त्याच्यातला हा 1 मोती ह्याच्यातून आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे.
हे पहा, ह्या रंगीत मोत्यातनं काढली. सुई अद्दर बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, हा इथे आपला दुसरा गोल तयार झाला 6 मोत्यांचा. आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती, असे 2 मोत्यातून आपण सुई आता बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला इथे हा पांढरा आहे गोलातला आणि हा गोलातला रंगीत मोती, हे 2 मोती आहे. तर 4 मोती आपण परत धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 4 मोती आपण ओवून घेतले. परत आपण हा एक रंगीत मोती गोलातला आणि ह्या गोलातला हा पांढरा मोती, असे हे 2 मोती ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, ही सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे. आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो एक पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला हा एक पांढरा मोती आणि हा एक रंगीत मोती, असे हे 2 मोती, त्याचे परत 4 रंगीत मोती आपण ओवून घेणार आहे. हे पहा, हे 4 रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे. 4 रंगीत मोती ओवून घेतल्यानंतर आपण परत हा एक, ह्या गोलातला हा रंगीत मोती, ह्या गोलातला हा पांढरा मोती, अशी सुई परत आपण बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढायचा आहे. परत ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो मोती, त्याच्या पुढचा एक पांढरा मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत हा एक पांढरा मोती आणि हा एक रंगीत मोती, हे 2 मोती इथे आहेत. आता आपण परत 4 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हे 4 मोती आपण आता ओवून घेतलेले आहे. परत आपली सुई हा रंगीत मोती आणि हा पांढरा मोती अशी बाहेर येणार आहे. पहा, अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि परत ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती, अशी सुई बाहेर काढली. आणि त्याच्या पुढचा एक रंगीत मोती, अशी सुई आपली खालच्या दिशेने बाहेर निघाली. पहा, ही अशी सुई आपली बाहेर निघालेली आहे. आता पहा, आता इथे हा एक रंगीत मोती, गोलातला पांढरा मोती, ह्या गोलातला हा एक रंगीत मोती, हे 3 मोती इथे आहे. आता आपण 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हे 3 रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि ह्या एका रंगीत मोत्यातून आपली सुई बाहेर निघालेली, पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतलेला आहे. आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता आपल्याला काय करायचं पहा. आता आपण इथपर्यंत आलो. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू, त्याच्या पुढच्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू आणि त्याच्या पुढच्या रंगीत मोती, अशा 2 रंगीत, एक पांढरा आणि 2 रंगीत, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता पहा, आता आपल्याला ह्या गोलातले हे 2 मोती आहे. आता आपल्याला 1, 2 हे 2 राऊंड झाले. तिसरा राऊंड आपल्याला करायचा आहे. तिसरा राऊंड आपण कसा करणार आहे? एक 5 मोत्यांचा गोल करायचा, एक 6 मोत्यांचा गोल करायचा, एक 5 मोत्यांचा गोल करायचा, एक 6 मोत्यांचा गोल करायचा, असं इथपर्यंत आपल्याला गोल करायचे आहे. आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. हे 2 मोती आणि 3 मोती आता आपण ओवून घेणार आहे. आणि 5 मोत्यांचा गोल आपल्याला बनवायचा आहे. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतलेले आहे. आणि ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर निघेल आपली, हा एक रंगीत मोती आणि हा एक ज्याच्यातून धागा निघाला तो एक मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हे हा 5 मोत्यांचा गोल आपला इथे झालेला आहे. आता दुसरा गोल आपण 6 मोत्यांचा करणार आहे. तर ते 1, 2 अशी ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, आता इथे 5 मोत्यांचा गोल ओला, हे 2 मोती आहेत. आता आपण इथे 4 मोती येऊन 6 मोत्यांचा गोल तयार करू. पहा, 1, 2, 3 आणि 4. हे पहा, हे 4 मोती ओले आणि हे 2 मोती, असा इथे आपला 6 मोत्यांचा दुसरा गोल तयार होईल. पहा, हा असा आपला दुसरा गोल इथे तयार झालेला आहे. आता इथे आपले हे 3 मोती आहे.
तिथे आपण आता 2 मोती होऊन 5 मोत्यांचा गोल तयार करू. असे आपल्याला आता आपला 5 मोत्यांचा, एक 5 मोत्यांचा, एक 6 मोत्यांचा असे आपल्याला गोल बनवायचे आहे. पहा आता इथे आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हा 5 मोत्यांचा गोल तयार झाला. पहा मैत्रिणींनो, दिसतं, समजतं ना तुम्हाला. आणि आता परत हा एक रंगीत मोती, त्याच्या पुढचा एक रंगीत मोती, अशी सुई आपण बाहेर काढली. आणि ह्या एका मोत्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. आता इथे आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे. तेव्हा आपला हा 6 मोत्यांचा गोल इथे तयार होईल. नुसतं एक 5 मोत्यांचा गोल करायचा आहे, एक 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. एकदा 3 मोती ओवायचे आहे, एकदा 4 मोती ओवायचे. तर आपला गोल असा तयार होतो. पहा, असं तुम्ही आता करून पहा हा गोल कसा होतो ते. हे पहा, हा इथे एक आपला गोल तयार झालेला आहे. आता तुम्हाला मी सांगते, पहा, असं इथपर्यंत तुम्ही करत या. काही नाही, 5 6 5 6 5 6 असे गोल करायचे आहे. तुम्ही असे इथपर्यंत करा. मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते कसा करायचा ते. हे पहा, हा माझा एक भाग इथे झालेला आहे. 5 मोत्यांचा, हा 6 मोत्यांचा, हा 5 मोत्यांचा, हा 6 मोत्यांचा, हा 5 मोत्यांचा, असं इथपर्यंत मी केलेला आहे. आता इथे आपल्याला हे एक गोलामध्ये 1 2 3 हे 3 मोती आहेत. तर आता आपण 3 मोती ओवून तो 6 मोत्यांचा गोल तयार करणार आहे. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता मी हा गुलाबी कलर घेतलेला आहे. हे पहा, हे आपलं 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. लक्ष द्या मैत्रिणींनो, पहा, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते, एक 6 मोत्यांचा गोल, एक 5 मोत्यांचा गोल. आता आपले हे किती गोल तयार झाले आपण बघू. आपले 5 मोत्यांचे 5 गोल तयार झालेले आणि 6 मोत्यांचे पहा 7 गोल आपले 6 मोत्यांचे झाले. आणि 5 मोत्यांचेही गोल आपले झाले. एक 5 मोत्यांचा, एक 6 मोत्यांचा, एक 5 मोत्यांचा, एक 6 असे आपले हे गोल आता इथे तयार झालेले आहे. आता मी तुम्हाला ह्याच्यावरची डिझाईन सांगते. 1 2 3. आता चौथी स्टेप आपण करणार आहे. आता चौथी स्टेप कशी करायची पहा, मी तुम्हाला सांगते. एक रंगीत मोती घ्यायचा, एक पांढरा मोती घ्यायचा. आता आपल्याला पांढरे मोती लागणार आहे. हे पहा, हा एक पांढरा मोती घेतला आणि परत आपण एक रंगीत मोती घेणार आहे. असे 3 मोती आपण आता ओवून घेतलेले आहे. आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली, पहा, हा मोती आहे, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली, हा धागा दिसतो आहे, त्याच मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. इथे आपली चौथी स्टेप सुरू होते आहे. ही आपली इथे चौकट तयार झाली. पहा, 4 मोत्यांची, ही अशी 4 मोत्यांची आपली चौकट तयार झाली. आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढणार आहे. अशी सुई बाहेर काढली. आता एक रंगीत, एक पांढरा असे 2-2 मोती ओवून आपल्याला ही डिझाईन पूर्ण करायची आहे बशीची. एक रंगीत, एक पांढरा असे 2 मोती आपण ओवले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, हे असे आपण असं इथपर्यंत आपण आता करणार आहे. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. परत एक रंगीत, एक पांढरा असे 2-2 मोती ओवून आपल्याला ही बशीची डिझाईन आता शेवटची पायरी आपण करणार आहे. पहा, हे अशी आपली डिझाईन इथे तयार होत आलेली आहे. आता लगेच पुढच्या मोत्यातून सुई काढायची. परत एक रंगीत, एक पांढरा असे 2 मोती आपण ओवले. परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची, खालचा तो रंगीत गुलाबी मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू आणि त्याच्याही पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, त्याशी सुई आपण बाहेर काढली. आणि आता परत एक रंगीत आणि एक पांढरा अशी मोती येऊन आपल्याला
ही खालची डिझाईन पूर्ण करायची आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. विशेष म्हणजे प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. हे पहा, हे 2 मोती ओले आणि आता परत आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. परत हा एक रंगीत मोती आणि त्याच्या पुढचा एक रंगीत मोती, अशा 2 रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढली. परत एक रंगीत, एक पांढरा. परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणारे खालच्या आणि त्याच्या पुढच्या ह्या एका रंगीत मोत्यातून, त्याच्या पुढच्या ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू. परत एक रंगीत, परत एक पांढरा आणि परत आपण ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू आणि ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणारे पहा, तशी सुई बाहेर काढली. परत एक रंगीत आणि एक पांढरा. परत आपण ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आणि परत हा एक रंगीत, हा एक रंगीत, अशी सुई बाहेर काढली. परत एक रंगीत आणि एक पांढरा, अशी सुई बाहेर काढली. हे पहा, परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली. परत हा एक रंगीत मोती, हा एक रंगीत मोती, अशी सुई बाहेर काढली आणि परत एक रंगीत मोती, एक पांढरा मोती. परत ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढली. परत त्याच्या पुढचे 2 रंगीत मोती, अशी सुई आपण बाहेर काढणार आहे. पहा, आपली ही बशीची डिझाईन आता पूर्ण होत आलेली आहे. पहा, एक रंगीत आणि एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा, असे मोती ओवून आपण ही बशी पूर्ण करून घेणार आहे. पहा, परत एक रंगीत, एक पांढरा. हे पहा, हे असंच तुम्ही करत राहा, म्हणजे आपली ही बशीची डिझाईन सुंदर अशी तयार होणार आहे. आणि आता परत आपल्याला एक रंगीत, एक पांढरा. बशी करायला एकदम सोपी आहे मैत्रिणींनो, करून पहा. हे पहा, इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता पहा, आता मला ही बशी करताना मला धागा संपलेला आहे. आता आपण परत इथपर्यंत आलेलो आहे. आता काय करायचं मैत्रिणींनो, आता आपल्याला धागा संपलेला आहे, तर धागा हे करताना नवीन धागा टाकायचा. आता काय करायचं, आपण आता इथे अशी ह्या धाग्याला गाठ पाडून घेणार आहे आणि लगेच दुसरा धागा सुईमध्ये ओवून आपण आपली बशी पूर्ण करून घेणार आहे. पहा, उरलेला धागा आपण हाताने कापून घेऊ. हे पहा, आणि आता मी लगेच दुसरा धागा सुईमध्ये ओवून घेणार आहे. हे पहा, मी आता दुसरा धागा घेतलेला आहे. आता थोडासा धागा घेतलेला आहे. पहा, धाग्याला गाठही पाडून घेतलेली आहे आणि धागा सुईमध्ये सुद्धा ओवून घेतलेला आहे. पहा, हे पहा, हा धागा ओवून घेतलेला आहे आणि आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. असं आपण इथपर्यंत आलेलो आहे. पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, ह्या मोत्यापर्यंत आपण आलेलो आहे. आता परत आपण एक रंगीत आणि एक पांढरा असे 2 मोती ओवून घेतलेले आहे आणि परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे.
परत ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू आपण. परत एक रंगीत, एक पांढरा. परत ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू. परत आपण पुढच्या 2 रंगीत मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. पहा, आता थोडेसेच मोती आपल्याला सुईमध्ये ओवून बशी पूर्ण करायची आहे. हे पहा, एक रंगीत, एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा असे मोती ओवून आपण घेतलेले आहे. हे पहा, आणि आता परत ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. परत एक रंगीत, एक पांढरा. परत आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. हा एक खालचा रंगीत मोती, त्याच्यावरचा एक रंगीत मोती आणि त्याच्या पुढचा एक रंगीत मोती अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपल्याला एक रंगीत, एक पांढरा असे 2 मोती ओवून घेतलेले आहे. परत आपण ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू आणि परत हा एक रंगीत मोती, त्याच्या पुढचा एक रंगीत मोती अशी सुई बाहेर काढून घेणार आहे. लक्ष द्या मैत्रिणींनो. हां, परत एक रंगीत, एक पांढरा. ही वरची डिझाईन करायलाच आपल्याला थोडासा वेळ लागतो आहे, कारण 2-2 मोती ओवून आपल्याला 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, आता परत आपण एक रंगीत, एक पांढरा. हे पहा. हां, आणि ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू. परत आपण ह्या पुढच्या 2 मोत्यातूनच सुई बाहेर काढणार आहे. हा एक रंगीत, त्याच्या पुढचा एक रंगीत आणि परत आपल्याला एक रंगीत आणि एक पांढरा असे 2 मोती ओवायचे आहे. आणि परत ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढतोय पहा आपण खालच्या, आणि हे 2 रंगीत मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर निघते आपली. पहा, ही अशी सुई बाहेर निघालेली आहे. आणि आता परत एक रंगीत, एक पांढरा असे 2 मोती आपण ओवून घेतलेले आहे. ह्या एका रंगीत मोत्यातून आपली सुई बाहेर निघालेली आहे. परत हा एक रंगीत मोती, त्याच्या पुढचा एक रंगीत मोती, इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता परत आपल्याला एक रंगीत, एक पांढरा असे 2 मोती ओवायचे आहे. आणि ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर, हा एक खालचा मोती, त्याच्या पुढचा हा एक रंगीत मोती, त्याच्या पुढचा हा एक रंगीत मोती. पहा मैत्रिणींनो, ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला ह्या एका रंगीत मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची. पाही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. तर आता आपल्याला इथे रंगीत मोती घ्यायचे नाही. आता आपण इथे एक पांढरा मोती घेणार आहे फक्त. हा एक पांढरा मोती आपण घेतलेला आहे आणि ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू आपण. हे पहा, इथे आपली ही बशीची डिझाईन तयार झालेली आहे. ही अशी आपली इथे बशीची डिझाईन तयार झालेली आहे. आता आपण इथे परत गाठ पाडून घेणार आहे. पहा, गाठ पाडते कशी ती मी तुम्हाला सांगते. ही अशी गोलातून सुई काढलेली आहे. हा अर्धा धागा झालेला आहे. ह्याच्यातून आपण धागा बाहेर काढून इथे गाठ पाडून घेतलेली आहे. परत पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून आपण इथे परत गाठ पाडून घेणार आहे. पहा, ही आपली बशी तयार झालेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊया. हे पहा, हा असा धागा आपण कापून घेतला. ही अशी आपली इथे बशी तयार झाली. पहा, आता आपण कप कसा बनवायचा ते पाहणार आहे. कपासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते. पहा, हे रंगीत मोती आहे, हे पांढरे मोती 6 नंबरचे मोती आहे आणि सुईमध्ये धागा आपण आता ओवून घेणार आहे. आता आपल्याला कप बनवायचा आहे. तो कप कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते आहे. साहित्य दाखवलेच. साहित्याला आपल्याला आपण जे बशीला साहित्य घेतलं तेच साहित्य आहे. पांढरे मोती आहे, रंगीत मोती आहे, कात्री आहे
आणि नायलॉन धागा आहे, नायलॉन धागा आहे आणि सुई आहे. तर आता आपण कप कसा विणायचा ते पाहणार आहे. आता आपण कप होण्याकरता परत सुईमध्ये धागा ओवून घेणार आहे. कप पण आपल्याला बशीसारखाच करायचा आहे मैत्रिणींनो. जसं आपण बशीला 6 मोत्यांचा गोल केला, नंतर 6 मोत्यांचे गोल केले, नंतर एक 5 मोत्यांचा, एक 6 मोत्यांचा गोल केला, नंतर आता कपाला आपल्याला एक परत 6 मोत्यांचा राऊंड करायचा गोलाचा, आपला कप तयार होणार आहे. हे पहा, मी आता हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला आपण गाठ पाडून घेतलेली आहे. पहा, आता आपण कप कसा विणायचा मोत्याचा ते पाहणार आहे. गाठ पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. पहा, असा धागा आपण आता कात्रीने कापून घेऊ. हे पहा, आता आपल्याला धाग्यामध्ये 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. तुम्ही कुठलेही कलर वापरून कपबशी तयार करू शकतात. आणि 6 नंबरचे मोती आहे आपले. आता आपण पहिल्यांदा 6 पांढरे मोती ओवून घेणार आहे. पहा, हे 6 मोती आपण ओवून घेतले. आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे. तो गोल मी तुम्हाला नेहमी सांगत असते कसा करतात ते. हे पहा, हे 6 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला त्याचा सर्कल बनवायचा आहे. तर सर्कल कसा बनवायचा पहा, ही गाठ पाडलेली आहे. गाठीजवळचा हा मोती आहे. ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आपण जशी बशी केली तसाच कप आपल्याला करायचा आहे. हे पहा, अशी गाठ पाडून घेतलेली आहे. 6 मोती ओवून घेतले, 6 मोत्यांचा गोल तयार केला आहे. आणि आता आपण प्रत्येक मोत्यातून सुई परत एकदा बाहेर काढून घेणार आहे, म्हणजे आपला हा गोल व्यवस्थित असा तयार होतो. हा आपला मोत्याचा गोल तयार झालेला आहे. आता आपण 5 मोती ओवून एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू, म्हणजे आपला 6 मोत्यांचा गोल इथे तयार होईल. हे पहा, हा असा कप आपल्याला बनवायचा आहे. आता आपण 5 रंगीत मोती ओवून घेऊ. पहा, हे 5 रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि ह्या गोलातला हा पांढरा मोती ज्याच्यातून सुई बाहेर काढली, त्याच्यातूनच आपण आता परत सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि हा इथे 6 मोत्यांचा गोल तयार झाला आपला. लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि परत आपण आता 4 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 4 रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, कपसुद्धा मैत्रिणींनो सोपा आहे, करून पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता परत आपण 4 मोती ओवून घेणार आहे. आपण बशी कशी केली तशीच आपल्याला कपाची सुद्धा सुरुवात करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला परत कप करताना वरचा जो एक राऊंड आपण करणार आहे तो 6 मोत्यांचा करायचा आहे. आणि त्याच्यावरती सुद्धा आपण एक राऊंड करणार आहे. तो आपण 4 रंगीत मोती, 2 पांढरे मोती असा आपला राऊंड तयार होणार आहे. पहा, अगदी बशीची सुरुवात जशी केली तशीच कपाची सुद्धा सुरुवात आपण करणार आहे. हे पहा, हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपली सुई ह्या 2 मोत्यातून बाहेर निघेल. पहा, ही अशी निघाली सुई आपली. आणि परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू, त्याच्या पुढच्या एका मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढू. पहा, ही अशी सुई बाहेर काढायची आहे.
धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत आपण 4 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 4 रंगीत मोती आपण ओवून घेतले. परत आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता लक्ष द्या मित्रांनो, आता आपल्याला हा एक पांढरा मोती, त्याच्या पुढचा एक पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा एक रंगीत मोती, अशी 3 मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढायचा आहे. सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला 1 2 3 हे 3 मोती आहे, तर 3 परत रंगीत मोती आपण ओवून घेणार आहे. हे 3 मोती आपण ओवून घेतले. ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि परत ह्या 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. इथपर्यंत अशी आपण सुई बाहेर काढली. ती हा एक पांढरा मोती आणि हे 2 रंगीत मोती. आता लक्ष द्या, आता आपण इथे सुद्धा एक 5 मोत्यांचा गोल, एक 6 मोत्यांचा गोल करणार आहे. आता आपण 4 हे 2 मोती आहेत. आता आपण इथे 5 मोत्यांचा गोल करणार आहे. तर आपण इथे आता 3 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतलेले आहे. आणि ह्या 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हा एक मोती ज्याच्यातून सुई बाहेर काढली, धागा दिसतो आहे, तो एक मोती. असा इथे आपला 5 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. पहा, हा गोल तयार झाला आपला. धागा व्यवस्थित ओढायचा आहे, म्हणजे इथे आपला असा आकार तयार होईल कपाचा. आता आपण हे पुढचे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. पहा, आता मी तुम्हाला इथे 2 गोल करून दाखवते. पुढचे गोल तुम्ही करून पहा. हे पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, अशी सुई बाहेर काढली. आता आपल्याला इथे 4 मोती ओवून घ्यायचे आहे. एकदा 5 मोत्यांचा गोल करायचा, एकदा 6 मोत्यांचा गोल करायचा, बशीसारखा. हे पहा, आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हा इथे आपला एक गोल तयार झाला 6 मोत्यांचा. पहा, एकदा 5 मोत्यांचा गोल करायचा, एकदा 4 मोत्यांचा गोल करायचा आहे. आता मी तुम्हाला एक गोल करून दाखवणार आहे. नंतरचे पुढचे गोल तुम्ही करून पहा. हे पहा, हा आपला एक 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आणि लगेच आपण पुढच्या मोत्यांमधून सुई बाहेर काढू. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे हे 3 मोती झालेले आहे. 1 2 3. आता इथे आपण 2 रंगीत मोती ओवून घेऊ. हा आपला 5 मोत्यांचा गोल तयार होईल. हे पहा, हा एक गोल तयार झाला. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. असे तुम्ही एकदा 5 मोत्यांचा, एकदा 6 मोत्यांचा गोल करायचा. असा इथपर्यंत करा. मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते कसा करायचा ते. हे पहा, आता आपला इथपर्यंत कपाचा हा भाग तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला पुढे दाखवते कसं करायचं ते. आता आपले हे 5 मोती आहे. आता पुढे 6 मोत्यांचा गोल आपण तयार करणार आहे. आता आपण इथे 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 3 रंगीत मोती आपण ओवले. आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघेल. पहा, अशी सुई आपली बाहेर निघालेली आहे.
आणि आता त्याच्या खालचा हा एक मोती, हे पहा हा एक मोती, त्याच्या पुढचा हा एक मोती, हे पहा हा इथे गोल तयार झालेला आहे. आता ह्या पुढच्या 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे परत आपल्याला 6 मोत्यांचे गोल आपण करतो आहे. आता परत 3 मोती आपण सुईमध्ये ओवून घेणार आहे. हे पहा इथपर्यंत आपण असं आलेलो आहे. आता परत ह्या पुढच्या 2 मोत्यातून आपली सुई बाहेर निघेल. हा आपला एक राऊंड 6 मोत्यांचा गोल तयार आपण इथे करतो आहे. त्याच्या आधी आपण 5 मोत्यांचा एक गोल, 6 मोत्यांचा एक गोल इथे खाली केलेला आहे. त्याच्यावरचा हा 6 मोत्यांचा गोल आपण बनवतो आहे. हे पहा हे 3 मोती ओले. परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू. हा एक मोती, त्याच्या पुढचा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती, अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता परत ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा आपण हा एक राऊंड आता आपला पूर्ण होत आलेला आहे. आता वरती आपल्याला परत 6 मोत्यांचा राऊंड करायचा आहे. तर तो कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. आता परत आपण इथे 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 3 रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघेल. पहा हा एक मोती, त्याच्याजवळचा एक मोती, त्याच्याजवळचा एक मोती, पहा अशी सुई आपली बाहेर निघालेली आहे. आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता आपल्याला काय करायचं आहे. आता आपण हे 4 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे. हे पहा आता इथे परत आपण 1 2 3 हे 3 मोती आहे. हे 3 मोती ओले आणि आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हा आपला 1 2 3 चौथा राऊंड इथे आपला संपलेला आहे. आता आपल्याला एक 5वा राऊंड करायचा आहे. आता 5वा राऊंड कसा करायचा ते पहा. आता वरती आपल्याला रंगीत 2 मोती आहे. हे पहा आता आपण हा शेवटचा हे करतो आहे गोल. तो गोल कसा करतो आहे पहा. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपण. हा एक गोल झाला आपला इथे तयार आणि इथून आपली सुई बाहेर निघालेली आहे. 6 मोत्यांचे गोलाचा राऊंड आपला इथे तयार झाला आहे. आता इथे पहा मैत्रिणींनो, आता इथे हा शेवटचा जॉईंट करायचा आपल्याला. आता 1 2 3 4 हे 4 मोती इथे आहेत. आता आपण 2 मोती होऊन हा एक राऊंड इथे पूर्ण तयार करून घेणार आहे. हे 4 मोती आणि हे 2 मोती असा हा 6 मोत्यांचा राऊंड आपला इथे पूर्ण झालेला आहे.
हे पहा, हा असा आपला राऊंड इथे तयार झालेला आहे. आता आपण इथे सुई बाहेर काढणार आहे. आता ती सुई कशी बाहेर काढायची ते मी तुम्हाला दाखवते. पहा, आता काय करायचं मैत्रिणींनो, हे पहा, हा साईडपर्यंत आपला कपाचा भाग तयार झालेला आहे. हा कपाचा भाग तयार झाला. आता आपल्याला ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची. ह्या 1-2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, आणि आता आपण इथे हे 2 पांढरे मोती आहे आपले, हे 2 रंगीत मोती, हे 2 रंगीत मोती आणि आता 1, 2, 3 हे 3 मोती आहे. आता आपण इथे 2 रंगीत, 2 पांढरे असे मोती आपण इथे घालून घेतलेले आहे. पहा, असे मोती घातल्यानंतर आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. हे 1, 2, 3, 1, 2, 3, 4 ह्या 2 मोत्यातून आपली सुई अशी बाहेर निघेल. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता पहा मैत्रिणींनो, एक पांढरा, एक 2 पांढरे, एक रंगीत, 2 पांढरे, एक रंगीत असे मोती आता आपल्याला घालायचे आहे. एक रंगीत, 2 पांढरे आणि एक रंगीत असे मोती आपल्याला घालायचे आहे. पहा, असे मोती घातल्यानंतर आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, ही अशी डिझाईन आपली इथे तयार होईल. आणि परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू, त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला एक रंगीत, एक पांढरा, परत एक रंगीत असे मोती ओवायचे आहे. आणि एक रंगीत, 2 पांढरे, एक रंगीत, 2 पांढरे मोती घालायचे. 2 रंगीत नाही घालायचे. एक रंगीत, 2 पांढरे. हे पहा, परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू, त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि परत आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. परत एक रंगीत, 2 पांढरे अशी सुई बाहेर काढली. परत आपण ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. हे पहा, हा इथे आपला एक गोल तयार झालेला आहे. आणि परत त्याच्या पुढच्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू. परत त्याच्याही पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. ही अशी सुई आपण बाहेर काढली. हे पहा, ही अशी पूर्ण डिझाईन आपल्याला तयार करायची इथे. आता इथे परत आपण एक रंगीत, 2 पांढरे अशी पूर्ण डिझाईन आपण इथे आता तयार करून घेणार आहे. हे पहा, वरती आपले फक्त पांढरे मोती यायला पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, हे 2 खालचे मोती
अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. त्याच्या पुढचे हे 2 रंगीत मोती ह्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. आता परत आपला इथे धागा संपलेला आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे आणि नवीन धागा आपल्याला सुईमध्ये ओवून घ्यायचा आहे. हे पहा, एवढा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला आपण परत मागे गाठ पाडून घेणार आहे. हे पहा, अशी गाठ पाडून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला पुढची कपाची राहिलेली डिझाईन पूर्ण करून घ्यायची आहे आणि मग कपाचे आपल्याला हँडल बनवायचे आहे. म्हणजे आपला कपसुद्धा आज पूर्ण झालेला आहे. हे पहा, हे गाठ पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कापून घेतलेला आहे पहा. आणि आता आपल्याला कप पूर्ण करायचा आहे. आता आपण ह्या 3 मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि धागा व्यवस्थित ओढायचा आहे, म्हणजे कपाचा आकार सुंदर असा तयार होईल. 1 रंगीत, 2 पांढरे असे 3-3 मोती ओवून घ्यायचे आहे. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू परत. हे पहा, हा मोती, त्याच्या पुढचा हा मोती, त्याच्या पुढचा धागा निघालेला 1 मोती, अशी आपण सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला त्याच्या पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत 1 रंगीत, 2 पांढरे असे 3 मोती ओवून घ्यायचे आहे आणि परत आपण ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत आपण हा 1 रंगीत मोती त्याच्यातून सुई बाहेर काढू. खालच्याच मोत्यांमधनं सुई बाहेर काढून वरती आणायची आपल्याला, हे लक्षात ठेवायचं आहे. पहा, हे असं. आणि परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. परत आपण 1 रंगीत मोती, 2 पांढरे मोती असे सुईमध्ये ओवून घेणार आहे. आपल्याला हीच डिझाईन कप पूर्ण होईपर्यंत करायची आहे. हे पहा, परत आपण ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. परत 1 रंगीत मोती, 2 पांढरे मोती असे 3 मोती ओवून घेतलेले आहे आणि परत हा 1 रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, आणि परत हा 1 रंगीत मोती, त्याच्या पुढचा 1 रंगीत मोती अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि परत त्याच्या पुढचे 2 रंगीत मोती अशी सुई बाहेर काढायची आहे. वरती आपले फक्त पांढरे मोती यायला पाहिजे, हे आपण लक्षात ठेवायचं. 1 रंगीत, 2 पांढरे. वरची साईड आपल्याला 1 रंगीत, 2 पांढरे अशी पूर्ण करायची आहे. हे पहा, आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, तिघी मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता परत हे पुढचे 2 मोती ह्याच्यातून सुद्धा सुई आपण शेवटपर्यंत आपण हीच प्रोसिजर करणार आहे. आता परत 1 रंगीत, 2 पांढरे. एक रंगीत,
2 पांढरे, एक रंगीत 2 पांढरे असे मोती ओवून आपल्याला कपाची ही वरची डिझाईन करायची आहे. हे पहा. आता परत आपण ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, आता आपला कप पूर्ण होत आलेला आहे. एक रंगीत 2 पांढरे. परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू, त्याच्या पुढच्या मोत्यातून अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि परत आपण ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे. परत एक रंगीत 2 पांढरे. एक रंगीत 2 पांढरे. आणि परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू, त्याच्याही पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, अशी सुई आपण काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला 1 2 3 अशी सुई बाहेर काढायची आहे. आणि परत एक रंगीत 2 पांढरे. हा असा आपला कप पूर्ण झालेला आहे. हे पहा, परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली, त्याच्या पुढच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता पहा मैत्रिणींनो, आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. आता ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला एक पांढरा मोती ओढून घ्यायचा आहे. हा एक पांढरा मोती आपण ओढून घेतला आणि ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर निघेल आपली. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हा इथे आपला कपाचा आकार तयार झालेला आहे. पहा, असा कपाचा आकार तयार झालेला आहे. आणि आता आपल्याला हँडल बनवायचे आहे. तर हँडल कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवते. ही अशी आपली कपबशी तयार झालेली आहे. पहा, आता हँडल कसे बनवायचे ते पहा, मी तुम्हाला दाखवते. आता आपण ह्याही एका मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ. आणि आता आपण इथे हँडल बनवू. आता आपण 6 मोती ओवून घेणार आहे. 6 ओवा 7 ओवा, तुम्हाला जितके हँडल मोठे बनवायचे तितके तुम्ही हँडल मोठे बनवू शकता. हे पहा, मी 7 मोती ओवून घेतलेले आहे. हे 7 मोती ओवून घेतल्यानंतर आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, हा एक मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. इकडे ह्याच्यातूनही सुई बाहेर काढू. इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. हे पहा, ही अशी आपली कपाची डिझाईन तयार झालेली आहे. ही आपली कपबशी तयार झालेली आहे. पहा, हे 2 कप आणि ह्या 2 बशा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद.